गावागावातून वस्त्या वस्त्यावरून खेडोपाडी शहरामधून गल्ली गल्लीमधून हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह का करावे, कशासाठी करावे? या हरामखोर लोकांचं पोट भरण्यासाठी करावेत का? यांना उपजीविकेचं दुसरं साधन नाही म्हणून करावेत का? का यांना दुसरी काही काम मिळत नाही किंवा कोणताही धंदा हे करू शकत नाहीत म्हणून हे लोक हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह करतात का, असा प्रश्न बऱ्याच व्यक्तीच्या मनामध्ये बऱ्याच व्यक्तींनी कमेंट्स करून विचारलेला आहे. तर त्या प्रश्नावरती आपण थोडस विचार करूया. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. गेली जवळजवळ अनेक वर्ष जे गावोगावी सप्ताह चालतात किंवा कीर्तन प्रवचन कार्यक्रम होतात किंवा श्राद्धाचे कार्यक्रम होतात, पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात, हे या वारकरी संप्रदायामधील किंवा कीर्तन परंपरेमधील, मग ते कोणती असेल, नारदीय कीर्तन परंपरा असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल किंवा रामदासी कीर्तनकार असतील, कुठलेही यांचा हा पोट भरण्याचा हा धंदा आहे. आणि हे पोट भरण्यासाठी ही कीर्तन व प्रवचन हे यांनी माध्यम निवडले. यांनी काम करावं किंवा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे जे कीर्तनकार तयार होते हे बिझनेस म्हणून याच्याकडे पाहू लागलेत आणि उपजीविका याच्यावरती करतात. बरेच जुने लोक आपल्या जोग महाराजांचं उदाहरण देतात बरं का. त्यांची लायकी सुद्धा नाही बरं का जोग महाराजांचं नाव घ्यायची. वास्तविक पाहता जोग महाराजांचं नाव घेण्याची किंवा मामासाहेब दांडेकरांचं नाव घेण्याची हे असे जे लोक बोलतात सप्ताह कशासाठी करायचे, त्या लोकांसाठी आवर्जून हा व्हिडिओ आहे. तर मी अगोदरच सांगू इच्छितो की पोट भरण्यासाठी जर हे खेडोपाडी किंवा गावोगावी जर सप्ताह करत असतील तर हे साप खोट आहे. कारण या संप्रदायामध्ये कोणताही असू द्या, मग तो जेथे सप्ताहाचे कार्यक्रम होतात तेथे काय अडाणी लोक आहेत अशी ही जी तुमची मोठी गैरसमजूत आहे ती काढून टाका. लक्षात ठेवा, मी प्राध्यापक माणूस आहे, आलं का लक्षात. आणि गेली 40 वर्ष अखंड 11वी 12वी नीट जेई म्हणजे त्यावेळेला अगोदर IIT AIEEE आणि PMT याचे क्लासेस घेतो. गेली 40 वर्ष झालं आणि कंटिन्यू घेतो. ध्यानात आलं का तुमच्या? लेक्चर कंटिन्यू असतात, 12-12 तास लेक्चर कंटिन्यू चालू असतात. बऱ्याच जणांनी प्रश्न मध्येही विचारला होता की प्रथम आपला आवाज पहा, आपल्याला ह्या औषधाची आवश्यकता आहे. तर मी औषध दररोजच घेतो, ते जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते औषध मी दररोजच घेतो. लक्षात आलं का तुमच्या? आणि त्याच्यामुळे एवढं 12-12 तास बोलू शकतो. आणि तेवढं बोलून पुन्हा व्हिडिओसाठी माझे समाजासाठी, मी ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी माझ्यावरती ऋण आहे. त्यांच्या ऋणातून अल्पशी जी माझ्याकडे माहिती आहे ती देण्याचा मी प्रयत्न करत असतो. टीका करणारे भरपूर असतात. अशा पद्धतीनं दिवस उभा राहून लेक्चर वेगवेगळ्या, बरं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, इंग्लिश हे 5च्या 5 विषय मी पुस्तक हातात न घेता शिकवतो. तुम्हाला जमतंय का बघा जरा थोडंसं करून. आणि 12 तास कंटिन्युअस लेक्चर घेऊन सुद्धा जेव्हा व्हिडिओ मी तयार करतो त्यावेळेला माझा आवाज असा असतो. मग असा जर माझा जर आवाज असेल तेही दिवसभर लेक्चर करून, तर औषधाची गुणवत्ता काय? लोकांना खरी परिस्थिती माहीत नसते. दुरून डोंगर साजरे. अहो, हे गावोगावी खेडोपाडी सप्ते सुरू आहेत हे पोट भरण्यासाठी नाहीत. कारण याच्यामध्ये, या संप्रदायामध्ये मोठमोठे वकील, मोठमोठे इंजिनियर,
डॉक्टर्स, मोठमोठ्या सर्व्हिस असलेले लोक याच्यामध्ये आहेत. आलं का लक्षात? मग तुम्हाला असं म्हणायचं का तिकडे त्यांना अहो लाख लाख 1.5 लाख रुपये पेमेंट असलेली व्यक्ती पोट भरण्यासाठी जर ते सप्त्यामध्ये कीर्तनाची सेवा घेत असतील तर तुम्ही बोलताय ते किती मूर्खासारखं बोलताय, किती मूर्ख आहोत आपण. हा, याचा विचार करता का जरा आपण? खरोखरच हे सप्ते पोट भरण्यासाठी होत. आणि बऱ्याच जणांची अशी ही एक मोठी गैरसमजूत आहे की जे लोक सप्ताह करतात त्या सप्त्यामधून काहीतरी ह्या लोकांना मिळत असलं पाहिजे नाही म्हणून हे सप्ते करतात आणि म्हणून हे वर्गणी गोळा करतात. म्हणजे द्यायचा रुपया आणि आव आणायचा अगदी करोड रुपये दान केलेले असतात. काय ते दान करताय तुम्ही 1 रुपया, त्याला सुद्धा किंमत नाही. देण्यात आलं का? हे सप्ते होतात, हे सप्ते चालतात म्हणून महाराष्ट्रामध्ये आणखीन खूप शांतता आहे. संतांच्या विचारांचा, आंबेडकरांच्या विचारांचा आणि छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या ताकदीचा, शक्तीचा आणि संतांच्या युक्तीचा लक्षात आलं. हा महाराष्ट्र अचूक भरून ठोकलेला आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याशिवाय दुसरे लोक दिसणार नाहीत. जे काही दुसरे दिसतेत, कमेंट्स करतेत, हे महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. हे बावळट आहेत, ह्यांना अजिबात. आणि त्याच्याबरोबर त्याच्या ढवळ्या शेजारी पोवळा बांधला. आलं का लक्षात? वाण नाही पण गुण लागला. त्याच्यासोबत राहून ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असे लोक, अशा लोकांना वाटतं की हे वारकरी गावोगावी जे सत्य होतात ते पोट भरण्यासाठी होतात. तर असं काही नाहीये. की तुमची जी मोठी गैरसमजूत आहे ती दूर करा. नाहीतर भक्तांना, देवाच्या भक्तांना जर निंदा केली तर बऱ्याच जणांची बरं का, आता कमेंट्स जर तुम्हाला मी टाकल्या, काय तुम्ही ज्या देवाचे सत्य करतात ध्यानात आलं, त्या देवाच्या देखत देवळामध्ये बलात्कारासारखे प्रसंग होतात असलं बोलू नये. मग ते देवाला तुमच्या दिसत नाही का? देवाच्या अंगावर असणाऱ्या दागिन्यांची चोरी देवाला कळत नाही का? आलं का लक्षात? पण तुला बावळटा हे कळू नये का? तू जी आता ज्वारीची भाकरी खातोय किंवा बाजरीची भाकरी खातोय, हे रानात पेरलेल्या बाजरीची खातोयस का गेल्या वर्षी केलेल्या बाजरीची भाकरी खातोयस? हे बावळटा तुला एवढी तर अक्कल आहे का? देवाच्या समोर घडत असताना देव तुमचा जागृत कसा काय नाही? देव त्याला कसा काय शिक्षा करत नाही? मग तू रानात पेरलेल्या बाजरीला आलेली कंस का खात नाही? लक्षात आलं का? पोटच भरायचं आहे ना तुझं. ती बी बाजरीचा आहे आणि घरात असलेली सुद्धा बाजरीचा आहे रे बावळटा. हो का? काहीतरी भंकस सारखं कमेंट्स करून भंकस सारखं बोलू नये. आपण मनुष्य आहे, मनुष्य देह दिलाय की ज्याच्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. आणि देवाचं अस्तित्व असताना दानवाचे गुण दाखवू नका ना. हे पेरलेलं, हे पेरलं ते पुढच्या जन्मामध्ये उगवणार आहे. निश्चित उगवणार आहे, निश्चित उगवणार आहे. ते वायपट कधीही जात नसतं. पेरलेलं आणि त्यातल्या त्यात आणखीन देवाच्या समोर पेरलेलं वायपट जात नाही. त्याची परतफेड करावी लागते. जे जे कर्म झाले बर का, जे झालं तेच भोगायला पुढचा जन्म घ्यावा लागतो. मग तो कुठल्या योनीमध्ये मिळतोय? नरकवासामध्ये जात आहे का स्वर्गवासामध्ये जात आहे? हा, त्याच्यावरती त्या मात्र आता जे तुझी ही जी वाच आहे ना, मी तेही सांगतो, हे तुझ्या मुखातून जे येत आहे ना, आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय त्याच्यावर. ज्यांच्या मुखातून येतं ना हे की हरिनाम सप्ताह हे पोट भरण्यासाठी महाराज लोक सुरू करतात किंवा गायनाचार्य, मृदंगाचार्य सुरू करतात, तर हे बोलायला लावणारा सुद्धा तोच आहे. ध्यानात आलं का? टीका करायला लावणारा सुद्धा तोच आहे. ज्याच्यावर टीका केली जाती तो सुद्धा तोच आहे. फक्त आपण श्रेय घेतोय की माझ्यावर टीका केली म्हणून.
किंवा आमच्यावर लोक टीका करतात. जे कर्तव्य कर्म दररोज तुमचं होतं, लक्षात ठेवा, ते त्याच्या कृपेशिवाय होत नाहीये. आपण निमित्त आहोत. हे व्हिडिओ मी काढतोय, तुम्हाला सांगतोय, मी निमित्त आहे. सांगणारा याचा बोलविता धनी आणि बोलून घेणारा ऐकणारा धनी वेगळाच आहे, लक्षात ठेवा. मी निमित्त आहे. माझ्या फक्त तोंडातून वाचेतून बाहेर पडते. देणारा तो आहे, बाहेर टाकणारा तो आहे. आणि त्याचं अस्तित्व जोपर्यंत कळत नाही तुम्हाला, तोपर्यंत कुणी संप्रदायातील व्यक्तीने, लक्षात ठेवा, अगदी माझी संप्रदायात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे, तुम्ही कुठल्या व्यक्तीवर चिडू नका. त्याचा तो गुणधर्मच आहे. तुम्ही तुमच्या अंगावरती कशासाठी घेताय? जे जे काय कृत्य तुमच्या बाबतीत घडतंय किंवा तुमच्या हातून घडतंय ते तुम्ही करतच नाही, हे प्रारब्धाधीन आहे. हा तो भोग कमी करायचा असेल तर हरिकृपे त्याचा, आलं का लक्ष? फक्त काय आयुष्यभर हरिपाठ पाठ आहे, परंतु पहिल्या अभंगाचा अर्थ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही फक्त माऊली एवढं सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा रे. त्या पुण्याची गणना कोण करी? करणारा करीत, आलं का लक्ष? इतकं आम्हा पुण्य होईल, आम्हा पुण्य होईल. पण हरिमुखे म्हणा हे म्हणताना, हरिमुखे म्हणा हे एकबरच्या अंग समर्पून असावं. लगा 10-10 मिनिटात 15-15 मिनिटात हरिपाठ करताय. मी हे पहा, सर्वांनाच मी कडक बोलत असतो. 10-10 15-15 मिनिटात हरिपाठ होतो का? हा, कुत्र पाठीमागं लागल्यासारखं तुम्ही पळताय. ते सगळं वाद्य बी तसंच, म्हणणारा बी तसाच. तुम्हाला तर कळत, म्हणजे हे काय रोजगाराने लावले का तुम्हाला? आणि म्हणून लक्षात ठेवा, रात्रंदिवस या संप्रदायामध्ये असून सुद्धा मी दोन्हीकडचाही विचार करणारा मनुष्य. परमार्थातील व्यक्तींनी जर व्यवस्थितरित्या परमार्थ केला तर हे असले नासके कुचके जे आहेत मधले सदले, ते बोलू शकत नाही. परंतु यांना तुम्ही वाव देता बोलण्यासाठी आणि त्याच्यामुळे ते बोलतात. तर मी पुन्हा पुन्हा सांगतो, कोणाची पहिली महत्वाची गोष्ट की आपण हे कृत्य करतोय. कृत्य आपण करत नसतो, करणे हे फक्त निमित्त होत असतं. कृत्य हे आपोआप होत असतं. ध्यानात आलं? तुमच्या विधिलिखित असतं. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, संचित कधी तुम्हाला वर तोंड काढून तुम्हाला होत्याचं नव्हतं करील हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं सावधानतेने बाळानो विचार करून कुठलंही वाक्य बोलत जावा, कमेंट्स करत जावा किंवा मत प्रदर्शन करत जावा. पुन्हा पुन्हा माझी हात जोडून ही विनंती असते. त्यांच्या आज्ञेनुसार तुमच्यापर्यंत हा निरोप आणून पोहोचवला. झालेली सेवा तुमच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.